स्टार्ट. ओके. हे गायस, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? मजेत? सर्वात प्रथम सगळ्यांचं माझ्या लेक्चरमध्ये वेलकम अँड एव्हरीबडी. फर्स्ट ऑफ ऑल असं अपराईट बसा, मान सरळ, पाठीचा कणा एकदम सरळ आणि लक्ष पूर्णपणे इकडे. सो काल आपण काय शिकलो होतो? कालचं इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये जे जे काय झालं होतं आपण फर्स्ट ते रिवाइज करूया रॅदर दॅन गोइंग टू न्यू कन्सेप्ट. तर काल आपण काय शिकलो होतो? फर्स्ट वॉज इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. द ओरिजिन ऑफ द टर्म इकॉनॉमिक्स लाईज इन द ग्रीक वर्ड. विच वर्ड? ग्रीक वर्ड. इकॉनॉमिक्स या शब्दाचा उगम हा एका ग्रीक वर्ड मधून आलेला आहे, जो ग्रीक वर्ड आहे इकॉनॉमिया. स्पेलिंग आहे OIKONOMI, इकॉनॉमिया किंवा इकॉनॉमिया, ज्याचा अर्थ आहे मॅनेजमेंट ऑफ हाऊस होल्ड. ही संपूर्ण लाईन खूप इम्पॉर्टंट आहे फिल इन द ब्लँक्सच्या पर्स्पेक्टिव्हने. हे सुद्धा आपण काल मार्क केलं होतं. आणि इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट सोशल सायन्सचं काय आहे? क्वीन आहे, क्वीन ऑफ सोशल सायन्स. आणि हे कुणी सांगितलेलं आहे? पॉल सॅम्युएल्सन. हे सुद्धा फिल इन द ब्लँक्सच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहे. आणि इकॉनॉमिक्स कशाबरोबर डील करतं? aspect of human behavior. But which aspect? Economic aspect of human behavior, right? Economic aspect of human behavior बरोबर ते डील करतं. आणि त्याचा मेन म्हणजे कोर ऑफ इकॉनॉमिक्स काय आहे की हाऊ ह्युमन बिंग सॅटिस्फाय अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड मीन्स. मीन्स म्हणजे काय? रिसोर्सेस. जे खूप अनलिमिटेड न संपणाऱ्या वॉन्ट्स आहेत ते ह्युमन बिंग कसं लिमिटेड मीन्स मधून सॅटिस्फाय करतं. त्याच्यानंतर आपण गेलो होतो कौटिल्याकडे. त्याने कुठलं बुक लिहिलं होतं? अर्थशास्त्र हे बुक लिहिलं होतं. त्यात अर्थ म्हणजे वेल्थ आणि शास्त्र म्हणजे सायन्स. हे काल आपलं सर्वांचं डिटेलमध्ये झालेलं आहे, त्यामुळे वरवर आपण रिव्हिजन जस्ट फॉर द सेक की आपण कालचं विसरून काल मागचं सपाट पुढचं पाठ असं न करता संपूर्ण आपल्या याला हवं. क्रुशियल रोल ऑफ स्टेट अँड गव्हर्नमेंट. जसं आपण स्टेट इन द सेन्स आपण कंट्रीला स्टेट म्हणलं होतं, पीपल ऑफ द कंट्री ॲज वेल एज द गव्हर्नमेंट. त्या दोघांचा क्रुशियल रोल आहे कशामध्ये? इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. आणि फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ ॲज द मीन्स टू एन्श्योर वेलफेअर. फोकस ऑन द वेल्थ मध्ये आपण काय काय पाहिलं होतं की गव्हर्नमेंट टॅक्स कसं कलेक्ट करते, त्याच्यामधून रेव्हेन्यू कसं जनरेट होतं, किंवा त्याच्या स्वतःच्या पब्लिक कंपनीज असतात त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि तो रेव्हेन्यू जनरेट होऊन त्याच्यातून काय साध्य झालं पाहिजे की इकॉनॉमिक वेलफेअर, लोकांचं वेलफेअर साध्य झालं पाहिजे. नाहीतर त्या वेल्थचा काही उपयोग म्हणजे तिथं वेल्थ कमवल्यावर तिथे तो उद्देश संपत नाही, त्याच्या पुढे सुद्धा त्याचं म्हणजे परिवर्तन जर वेलफेअर मध्ये झालं तर त्याचा काहीतरी उपयोग होतो. आणि ते करण्यासाठी एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी लागते. व्हॉट? एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी. कशा कारणासाठी? गुड गव्हर्नन्ससाठी. आणि हे सर्व जे कंपायलेशन म्हणजे एकत्रीकरण, जे आपण एकत्र साठवतो सर्व आयडियाज, याचं कंपायलेशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज म्हणजेच काय? अर्थशास्त्र आहे. याचं रिव्हिजन झालेलं आहे. आणि आपण ऍडम स्मिथचं पाहिलं होतं, त्याची डेफिनेशन कशी आहे? वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन आहे. आणि ही वॉज टर्म्ड ॲज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. परत एकदा आपण फिल इन द ब्लँक्सच्या ब्लॉकमध्ये आलेलो आहोत. हा एक क्लासिकल इकॉनॉमिस्ट होता. ॲडम स्मिथ वॉज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. आणि त्याला काय म्हणून संबोधलं जायचं? ही वॉज रिगार्डेड ॲज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्याची डेफिनेशन कशी होती? वेल्थ ओरिएंटेड होती. प्रत्येक एक आणि एक लाईन फिल इन द ब्लँक्स मधून कधी एक्झाम्पल येऊ शकतं. आणि त्याची डेफिनेशन ही कुठल्या बुक मधून घेतली होती? त्याच्या जी बुक 1776 मध्ये लिहिली होती. बुकचं नाव खूप मोठं आहे, बट आपण काय लक्षात ठेवणार आहोत? वेल्थ ऑफ नेशन्स या बुक मधून त्याचं डेफिनेशन घेतलं होतं. अँड व्हॉट वॉज द डेफिनेशन? इकॉनॉमिक्स ॲज अ सायन्स ऑफ वेल्थ म्हणजे इकॉनॉमिक्स होतं. त्यामधला फर्स्ट पॉइंट आपल्या नोट्स मधून आपण पाहूया. फर्स्ट पॉइंटचं डिस्कशन कसं झालं होतं? फर्स्ट पॉइंट वॉज लॅझिस फेरी. म्हणजे काय? लेट द पीपल डू. त्याच्यात कमीत कमी गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन असावं, जे काही डिसिजन्स असावे त्या पब्लिकने डिसिजन्स घेतलेले असावे. आणि सेकंड पॉइंट वॉज कॅपिटल अँड वेल्थ अक्युम्युलेशन. कॅपिटल म्हणजे काय? जे प्रॉफिट वगैरे आणि वेल्थ जनरेट होतीये, जो कॅपिटल मधून वेल्थ आणि ते जनरेशन होतंय, तर त्याला अक्युम्युलेशन करणं, त्याचं म्हणजे वृद्धीकरण करणं, जपून ठेवणं आणि
त्यासोबतच त्याचं वृद्धीकरण होणं, म्हणजे जो पैसा आला त्याला एक्सपेन्स न करता त्याला परत कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं, म्हणजे कॅपिटल वेल्थ अँड अक्युम्युलेशन, नेचर्स लॉ. लॉ आपल्याला 12th शिकायला मिळणारच आहे. त्यातला वन ऑफ द लॉ, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपण वडापावचं एक्झाम्पल घेतलं की प्राइजेस त्याचे कमी झाले की त्याची डिमांड वाढते, बरोबर. आणि त्याच्यानंतरचा मुख्य पॉईंट होता की डिव्हिजन ऑफ लेबर. त्यासाठी आपण कार प्रोडक्शनचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. रॅदर दॅन ऑल पीपल, सगळ्यांनी मिळून एक कारवर लक्ष देणं एकत्र, त्यापेक्षा प्रत्येकाची टीम बनवून आपण बायफर्केशन करणं. बायफर्केशन म्हणजे डिव्हिजन करणं. थोडक्यात प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या टीम मध्ये भागीकरण करून त्यांना एका एका स्पेसिफिक टास्कवर लक्ष देऊन त्यांचा जो बेस्ट आहे त्यामधून आपण प्रोडक्शन बाहेर काढूया, जेणेकरून प्रोडक्शनची क्वांटिटी, त्याचं व्हॉल्यूम वाढेल आणि जेणेकरून वेल्थ सुद्धा जास्त क्रिएट होईल. ओके, तर कालचं रिव्हिजन आपल्याला बऱ्यापैकी झालेलं आहे. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट इकॉनॉमिस्ट कोण होता? नेक्स्ट इकॉनॉमिस्ट वॉज अल्फ्रेड मार्शल, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. आणि आपण अल्फ्रेड मार्शल कडे वळण्याआधी काय करूया, लेट्स सी त्याची डेफिनेशन कशी होती, त्याने कुठली बुक लिहिली होती. फॉर एक्झाम्पल काही की पॉइंट्स आहेत. आपण जसं चार्ट बनवला होता इथे, चार्ट वॉज हिअर, राईट. ओके, हा जो चार्ट होता यामध्ये लक्ष देऊया. तो कुठल्या प्रकारचा इकॉनॉमिस्ट होता, त्याचं जे डेफिनेशन होती ती काय ओरिएंटेड होती, त्याने कुठली बुक लिहिली होती आणि त्याचं उद्देश काय होता ते डेफिनेशन देण्यामागे. सो फर्स्ट ऑफ ऑल ही वॉज ट्रीटेड ॲज, त्याला निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हटलं जायचं. निओ क्लासिकल म्हणजे तो न्यू सुद्धा आहे, त्याचे आयडियाज न्यू आहे, पण त्यांनी क्लासिकल जे डेफिनेशन आहे त्याला धरून तो पुढे गेलेला आहे. सो ही वॉज टर्म्ड ॲज निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट, राईट. जर म्हणजे मी कालचं लेक्चरचं फीडबॅक बघत होतो तर कमेंट सेक्शन मला मोकळं दिसलं. फील फ्री टू एक्सप्रेस युअर सेल्फ. माझं लेक्चरची स्पीड कशी वाटते तुमच्या, म्हणजे तुम्हाला समजतंय का मी कसं एक्सप्लेन करतोय किंवा काय, जस्ट बी फ्री. कमेंट सेक्शन नका समजू, त्याला फीडबॅक फॉर्म समजा आणि तुमचं कमेंट वाचून मला कळेल की मला काय इम्प्रुव्हमेंट्स करायला लागतील किंवा कसं माझी स्पीड जास्त होतीये का, की एक्झाम्पल्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे किंवा कसं काय. मला तुम्ही ऍज अ फीडबॅक म्हणून नक्कीच कमेंट करा. मी त्याच्यावर नक्कीच वर्क करेन आणि पॉझिटिव्हली तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल. सो लेट्स गेट बॅक टू द लेक्चर. आपण काय म्हणत होतो की तो एक निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट होता, म्हणजे त्याच्या डेफिनेशन मध्ये नवीनीकरण होतं, बट त्यांनी जे बेसिक होतं, जे क्लासिकल पॉइंट ऑफ व्ह्यू होता तो न सोडता त्याला धरून एक नवीन डेफिनेशन तयार केली होती. आणि त्याची डेफिनेशन ही वेलफेअर ओरिएंटेड होती. त्याची डेफिनेशन कशी होती? वेलफेअर ओरिएंटेड होती, म्हणजे कल्याण, समाज कल्याणाला लक्षात ठेवून त्यांनी ती डेफिनेशन बनवली होती. फक्त वेल्थ क्रिएशन म्हणजे पैसा कमवणे या दृष्टिकोनातून नव्हे, तर ते धरून त्याचा समाज कल्याणात कसा उपयोग होईल याचं त्यांनी पॉइंट लक्षात देऊन त्या दृष्टिकोनाने त्यांनी ती डेफिनेशन बनवलेली आहे. आणि त्यांनी एक बुक लिहिली होती, त्याचं नाव होतं प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्याचं नाव काय होतं? प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स असं त्या बुकचं नाव होतं. हे सुद्धा फिल इन द ब्लँक साठी इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळे कन्सेप्ट तुमच्या बुकमध्ये कुठे लिहिले आहेत आपण तिकडे जाऊया. लेट्स गो देअर. ही वॉज निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट, बरोबर. त्याचा अर्थ तुम्हाला आता सांगितला होता. हु ही वॉज? प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. आणि त्याचं डेफिनेशन कसं होतं? वेलफेअर ओरिएंटेड होतं, समाज कल्याणाचं त्यांनी लक्षात ठेवून ती डेफिनेशन बनवली होती. आणि ती डेफिनेशन कुठल्या बुकमधून आली होती? प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, जी त्याने कधी लिहिली होती? 1890 मध्ये लिहिली होती. हा सुद्धा फिल इन द ब्लँक्स पॅराग्राफ आहे. होल पॅराग्राफ इज फिल इन द ब्लँक्स ओरिएंटेड. लाईक प्रत्येक लाईन मध्ये तुम्हाला एक फिल इन द ब्लँक्स सापडेल. आणि त्याचं डेफिनेशन मध्ये काय स्टेट केलं होतं? इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ मॅनकाइंड in the ordinary business of life. It examines that part of individual and social action which is closely connected with an attainment and use of material requisites of well-being. याचा अर्थ काय होतो? इकॉनॉमिक्स हे म्हणजे माणसाच्या जे रोजचं लाईफ आहे, ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे ऍक्टिव्हिटीज होतात माणसाच्या ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ मध्ये, म्हणजे सकाळी उठून चहा पिणं घ्या किंवा ऑफिसला कसं जातोय आपण,
आपण काय काम करतोय, आपण खर्च कसा करतोय, आपण कुठल्या गोष्टी विकत घेतोय, आपण त्या दिवशी कुठल्या गोष्टीसाठी पैसे सेव्ह केले, जे काही ऍक्टिव्हिटीज होतात इन द कोर्स ऑफ ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ, माणसाच्या रोज म्हणजे दैनंदिन आपण म्हणतो ना, दैनंदिन गोष्टींमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचं स्टडी म्हणजे त्याला क्लोजली कनेक्टेड विथ अटेनमेंट अँड यूज. आणि त्या दैनंदिन गोष्टी जसं आपण करतो, त्या दैनंदिन गोष्टी करतो, त्या गोष्टी करताना आपण कुठल्या मटेरियल गोष्टींचा वापर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ऑफिसला जातोय, तर ऑफिसला आपण कसं जातोय, विच मटेरियल आर वी युझिंग. आपण ऑफिसला गाडीने जातोय, आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जातोय, किंवा आपण अजून म्हणजे पर्सनल और पब्लिक दोनच गोष्टी आहेत. कसं जातोय पब्लिकमध्ये, पण आपण कुठली गोष्ट निवडतोय, प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने जातोय तर कारने जातोय की बाईकने जातोय. सकाळी उठून आपण दुधाचा चहा पितोय, कोरा चहा पितोय. दूध म्हणले की त्यात पैसे वाढतात, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढते. आपण कुठला मोबाईल वापरतोय, कशा प्रकारे वापरतोय, आपलं रिचार्जचा प्लॅन काय आहे. म्हणजे या दैनंदिन गोष्टी ज्यामध्ये मटेरियल, आता हे प्रत्येक गोष्ट मटेरियलिटीवर आलेलं आहे. म्हणजे कोणी चालत जातंय, चालत जाण्याच्या ऐवजी तो कसा जातोय. चालत जाणे इज नॉट अ मटेरियल, म्हणजे त्यामध्ये मटेरियल अटेनमेंट काहीच नाहीये. चालत जातोय म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीचा प्रयोग करताय. बट जेव्हा तुम्ही अदर देन युअर बॉडी कुठलं बाकीची गोष्ट वापरताय, दॅट इज मटेरियल थिंग. ते वापरून तुमचं ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ तुम्ही करताय, किंवा दैनंदिन गोष्टी तुम्ही पार पाडताय, आणि त्यामध्ये मटेरियल गोष्टींचा समावेश आहे. तर त्या गोष्टींचा स्टडी इकॉनॉमिक्स हे करतं, असं या डेफिनेशनचं म्हणणं आहे. एक्झामिन्स दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ऍक्शन. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे तुमच्या घरात, आणि सोशल म्हणजे पब्लिकली तुम्ही ट्रान्सपोर्ट करताय कसं, किंवा चार लोकांमध्ये तुम्ही काय डिसिजन घेताय, या गोष्टींचा क्लोजली कनेक्टेड स्टडी विथ अटेनमेंट अँड यूज ऑफ मटेरियल रिक्विजिट फॉर वेल बिंग. चालत जाण्याला चांगलं वाटणार आहे किंवा गाडीवर जाण्याला चांगलं वाटणार आहे? ऑफकोर्स गाडीवर जाताना चांगलं वाटणार आहे. तर ते वेलबिंग होतंय तुमचं. त्या वेलबिंगसाठी तुम्ही कुठले मटेरियल रिक्विजिट्स वापरत आहात, कुठल्या मटेरियल गोष्टी वापरत आहात, तर त्याचा स्टडी या डेफिनेशन मधून इकॉनॉमिक्स याचा स्टडी करतं, असं अल्फ्रेड मार्शलला वाटतं. आणि जर आपण आता की पॉइंट्स मधला जो फर्स्ट पॉइंट आहे, ते पॉइंट म्हणून मी तुम्हाला समजावलं ना, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीचा एकदम प्रॉपरली अर्थ कळेल. व्हॉट इज हिज फर्स्ट पॉइंट, त्याचा फर्स्ट मुद्दा काय आहे? ही सेज दॅट key points of Professor Alfred Marshall. Okay, so what he says is, हे नोट्स आहे ना, तुम्ही माझं झाल्यावर मी इथे पॉज घेईल, तुम्ही लेक्चर स्टॉप करून सुद्धा नोट्स डाऊन हे करू शकता, लिहू शकता. सर पहिला त्याचा पॉइंट काय होता? इट इज स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन. हे साधं लाईन आहे, पण यामागे सुद्धा खूप मोठा मिनिंग आहे. तर ऑर्डिनरी मॅन म्हणजे काय? सर्वात प्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. व्हॉट इज ऑर्डिनरी मॅन? ऑर्डिनरी मॅन म्हणजे काय? स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन. बाकीचे टीचर्स म्हणजे स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन सामान्य माणसाचं स्टडी आहे आणि पुढे निघून जात. बट व्हॉट इज ऑर्डिनरी मॅन? आपण प्रत्येक शब्द फोडून शिकणार आहोत. व्हॉट इज ऑर्डिनरी मॅन? तर मला सांगा, एखाद्या गोष्टीचा मटेरियलचा फायदा उचलून तुम्हाला चांगलं वाटतंय, तर एखादी गाडीने तुम्ही कुठेतरी जात असाल किंवा काय, तर त्याचा फरक एखाद्या साधू माणसाला होतो का? त्याने आधीच सर्व मोहमाया सोडून दिलेल्या आहेत. त्याला गाडीने जा, चालत जा, कुठल्याही गोष्टीने कसंही जा, त्याला फक्त एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटला जायचंय. तो कसा जाईल त्याच्यावरून त्याचं वेलबिंग ठरतं का? तो चालत जरी गेला तरी त्याला तितकाच आनंद मिळणार आहे, आणि तो जरी गाडीवर गेला तरी त्याला तितकाच आनंद मिळणार आहे. आणि तेच होतं एखाद्या पैशावाल्या माणसाचं सुद्धा. आता हे आपलं डिसिजन असतं की मी काय करू, मी बसने जाऊ की मी प्रायव्हेट गाडीने जाऊ. मी प्रायव्हेट गाडीने गेलो, माझ्या बाईकने गेलो, तर मला एवढ्याचं पेट्रोल लागणार आहे. आणि जर बसने गेलो, समजा गाडीने जातोय तो 100 रुपयाचं पेट्रोल लागते, पण जर बसने गेलो तर 30 रुपयाचं तिकीट लागतंय. तर 100 रुपये घालवायचे का 30 रुपयामध्ये जाऊन यायचं? जर खूप ऊन असेल किंवा पाऊस पडत असेल किंवा ऊन असेल, तर तुम्ही काय निवडाल की तुमच्या गाडीने तुम्ही स्वतःच्या 4 व्हीलरने वगैरे जासाल. बट जर पाऊस पडला असेल तरी सुद्धा तुम्ही काय कराल? तुमच्या गाडीने तुम्ही जाल. थंडी असेल पण
तेव्हा आपण काय डिसाईड करतो, जेव्हा आपल्याला पैसे जास्त इम्पॉर्टंट असतात रॅदर दॅन कम्फर्ट. ऊन लागतंय, वारं लागतंय, पाऊस आहे, हे आपण ह्या वेळेस आपण कम्फर्टचा विचार करतो. बट काही वेळेस आपण प्राइसचा विचार करतो. जेव्हा पैसे कमी असतील खिशात, किती कम्फर्टची इच्छा असेल तरी आपण काय करतो, बसने जायचा विचार करतो. हा विचार अंबानी, अडाणी किंवा बिर्ला अशा जे मल्टीमिलिनियर पीपल आहे किंवा खूप अतिश्रीमंत, गर्भश्रीमंत लोक आहेत, त्यांना हा विचार पडणार आहे का? नाही. त्यांना काही फरक पडत नाही की पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे किंवा काय, कमी पैसे जास्त पैसे, मला कॉस्ट इफेक्टिव्हनेसचा विचार, त्यांना अजिबात कुठल्याही गोष्टीचा विचार करावा लागत नाही. त्यामुळे इकॉनॉमिक्स त्या लेवलला त्यांच्यावर इम्पॅक्ट करत नाही. मॅक्रो इकॉनॉमिकली त्यांच्यावर इम्पॅक्ट करत असेल. बट व्हॉट वी आर स्टडिंग राईट नाव, इंडिव्हिज्युअलिटी आपण स्टडी करतोय. वी आर स्टडिंग मायक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा त्यांच्यावर जास्त फरक पडतो का? नाही. जो खूप श्रीमंत आहे, म्हणजे जे मिलेनियर आहेत किंवा जे साधू संत आहेत, त्यांच्यावर त्यांचा स्टडी आहे का हे इकॉनॉमिक्स? नाही. तर त्यांचा स्टडी नाही. इकॉनॉमिक्स हे कोणाचा स्टडी आहे? आपल्यासारख्या साधारण माणसाचं, सिम्पल कॉमन मॅनचं स्टडी. कारण त्याला रोज डिसिजन घ्यावे लागतात. गाडीने जाऊ का बसने जाऊ? बसने गेलं तर माझे पैसे वाचतात, पण मला दगदग जास्त होतीये का? तेवढे 70 रुपये वाचतात ते. बट 70 रुपये मला समजा आपण मॉनिटरी टर्म्स मध्ये पाहिलं, मला आपण एक्झाम्पलच घेऊया इथे. म्हणजे एखादा माणूस बाईकने जात असेल, राईट, किंवा बसने जात असेल. बाईकने त्याला खर्च होतोय 150 रुपयाचा पेट्रोल जाते, बसने त्याचं 30 रुपयाचं तिकीट जाते, बरोबर. तर इथे त्याचा फायदा किती होतोय? 120 रुपीजचा जो मध्ये डिफरन्स पडलाय. जर 120 रुपीज त्याने वाचवले तर त्याला कशावर हे करावं लागणार आहे, कमीपणा कशावर घ्यायला लागले, कम्फर्टवर कमीपणा घ्यायला लागणार आहे. जर त्याने 120 रुपये खर्च केले तर त्याला कशावर इम्पॅक्ट पडणार आहे? त्याच्या सेव्हिंग्सवर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे, कारण ते वाचले असते. एकतर कम्फर्ट किंवा मॉनिटरी टर्म्स, या दोन्हीमधलं एक बॅलन्स शोधून काढणार तो. कसा शोधून काढणार की बाबा 120 रुपयाचा मला खरंच कम्फर्ट भेटतोय का जर मी बाईकने जातोय तर, किंवा जर 120 रुपये वाचवतोय तर ते वाचवणं वर्थ आहे का? तर तो बसने जाईल. जर बसने गेल्यावर त्याला एक मेंटल प्रॉफिट 200 रुपीजचा होत असेल की बाबा माझे 120 रुपये वाचले, पण मला असं वाटतंय की जणू काय माझे 200 रुपये वाचले, कारण इतकाही मला काही डिस्कम्फर्ट झाला नाही. त्याला नशिबाने एसी बस भेटली, त्याला इतका डिस्कम्फर्ट झाला नाही, 200 रुपयाचा त्याला फायदा वाटल्यासारखं झालं. म्हणजे इथं त्याला 80 रुपये ऑलरेडी वाचले. मग तो बसने जातो. पण त्याला जर वाटत असेल की बस नाहीये, बस सुद्धा खूप लेट टायमिंग, अर्ध्या तासाने, मला 4 स्टॉप बदलून जावं लागणार आहे, इथे तो डायरेक्ट जातोय. काही जागा अशा असतील की तिथे 2-2, 3-3 बस बदलून जावं लागणार. तर तो तेव्हा कम्फर्ट चूज करेन, कारण सेव्हिंग करून इतकं वर्थ नाही होते सेव्हिंग, कारण त्याची दगदग जास्त प्रमाणात होती तिथे. त्यामुळे इट इज स्टेटेड एज स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन. त्यामुळे त्याला स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन म्हटलं गेले. हा साधू लोकांचा नाहीये आणि मल्टीमिलिनियर जे पीपल आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे स्टडी नाहीये. तर तुम्हाला कळलं? सॉरी गाईज, मध्ये लेक्चर हे झालं होतं. व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट? तर नेक्स्ट पॉइंट असं होतं, इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. इकॉनॉमिक्स काय? इट इज अ बिहेवियरल सायन्स. बिहेवियरल सायन्स हे माझं इरेज करताना झालं होतं. नॉट ऍप्लिकेबल टू साधूज और मिलिनियर बट अ कॉमन मॅन. हे 3 वाक्याने सुद्धा तुम्हाला डेफिनेशनचं सार कळून जाईल. तर इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स म्हणजे काय? इकॉनॉमिक्स हे प्रत्येक माणसाचं बिहेवियर सेम असतं का? त्याचं डिसिजन घेण्याची ताकद सेम असते का? त्याची विचार करण्याची पद्धत सेम असते का? नाही. आणि ती कशावरून बदलते? ती जेंडर वरून बदलते. मुलांना काही वेगळ्या गोष्टी आवडतात, मुलींना काही वेगळ्या गोष्टी आवडतात. ज्या काही गोष्टी मुलींना आवडतात त्या मुलांना आवडू शकतील किंवा नाही शकणार. काही गोष्टी मुलींना आवडतात त्या मुलांना आवडतात त्या मुलींना आवडू शकतील किंवा नाही आवडू शकणार. तसंच काय म्हणतात, आवडवर सुद्धा आहे आणि त्याच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडवर सुद्धा आहे. एखाद्या पैशावाल्या माणसाचे डिसिजन्स, चॉईसेस वेगळ्या असतात. त्याला जी वॅगन घेऊ का
BMW घेऊ, ह्याच्यात कन्फ्युजन असतं. जे मिडल क्लास पीपल आहे त्यांना होंडाची गाडी घ्यायची, टाटाची घ्यायची, ह्युंडाईची घ्यायची, याच्यावर कन्फ्युजन असतं. जे थोडेसे कमी फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत त्यांचं बाईक्सवर डिसिजन असतं की सुझुकीची मोपेड घ्यायची किंवा आपल्या ज्युपिटरची गाडी घ्यायची, कुठल्या टू व्हीलर कंपनीची आपण टीव्हीएसची गाडी घ्यायची, कुठल्या कंपनीची आपण गाडी घ्यायची. तर इथे सुद्धा बिहेवियर चेंज होतो, चॉईसेस चेंज होतात आणि सिच्युएशनवर सुद्धा चॉईसेस चेंज होतात. की आता या क्षणाला जरी फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल किंवा काय असेल, काही वेळेस माणूस अशा सिच्युएशन मध्ये अडकतो की त्या मोमेंटला त्याचे डिसिजन्स वेगळे डिफर करतात किंवा काही असतात. तर इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. बिहेवियर इट चेंजेस अपॉन एज किंवा सिच्युएशन किंवा आपण म्हणू शकतो वेल्थ और बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड म्हणू शकतो किंवा मग जेंडर, जेंडर सुद्धा एक, कल्चर, असे असे खूप सारे पॅरामीटर्स आहेत जे इन्क्लूड जातात, ज्यांचं काय म्हणतात, ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट झालं एखाद्या सिच्युएशन मध्ये, तर तो माणसाची बिहेवियरल टेंडन्सी चेंज करून त्याचे इकॉनॉमिक डिसिजन इम्पॅक्ट करू शकतो. त्यामुळे इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. आणि तिसरा मुद्दा असा आहे की इट इज स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर. अकॉर्डिंग टू अल्फ्रेड मार्शलच्या मताने काय म्हणतोय की ते मटेरियल वेलफेअरचं स्टडी आहे. त्याच्या मटेरियल वेलफेअर म्हणजे समाज कल्याण, मटेरियल वेलफेअरचा स्टडी. फॉर एक्झाम्पल आपण सुमित नावाचा एखादा मुलगा असेल, बरोबर, तो समजा एखाद्या घरात राहतोय, समजा त्याचं घर आहे, ओके, ही लिव्हज इन अ हट, लाईक एका कच्च्या घरात तो राहतोय, बरोबर, एखाद्या कच्च्या घरात तो राहतोय. त्याचं काय असणार आहे मागे हेतू, काय असणार आहे त्याचा, की आपण या कच्च्या घरातून कसं आपण पक्क्या घरात जाता येईल, मटेरियल वेलफेअर. मटेरियल वेलफेअर मोठ्या बिल्डिंगच्या घरात कसं जाता येईल, मटेरियालिटीचा जो वेलफेअरचा स्टडी आहे हा इकॉनॉमिक्स आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आणि सेकंड आपण एक्झाम्पल जर आपण घेतलं तर एखाद्याकडे बाईक असेल, तो त्याची फायनान्शियल कंडिशन बाईक घेण्यापुरती असेल, पण तो पैसा का कमवणार आहे, वेल्थ का कमवणार आहे. अकॉर्डिंग टू जर आपण ऍडम स्मिथ घेतलं तर त्याचा उद्देश काय असला पाहिजे, पैसा कमवून त्याच्यावर अक्युमुलेट करून त्याचा इन्व्हेस्टमेंट करून अजून कसा पैसा कमवता येईल, हे अकॉर्डिंग टू ऍडम स्मिथ असणार आहे आणि ते तसंच चालत राहणार आहे. पण अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल त्याचं म्हणणं काय आहे की नुसतंच अक्युमुलेशन न करता त्याला कधीतरी खर्च करणे आणि अशा गोष्टींवर खर्च करणे की त्याचं वेलफेअर होईल, त्याचं मटेरियली वेलफेअर होईल. म्हणजे तो बाईक वरून सायकल घेणं हे मटेरियल वेलफेअर नाहीये. तो बाईक वरून जेव्हा कारवर जातो त्याचं मटेरियल वेलफेअर करतो, त्याचं वेलबिंग सुधरवतो, याचं स्टडी करणं म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. ही त्याचं डेफिनेशन सांगतो की स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर. तुम्हाला मटेरियलवर खर्च करून मटेरियल रिक्विजिटवर तुम्ही एक्सपेंड करून तुमचं दैनंदिन लाईफ किंवा तुमचं एक टोटल लाईफ कसं तुम्ही अपग्रेड करू शकता किंवा पुढच्या स्टेपला नेऊ शकता, ह्याचं स्टडी म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. आणि नेक्स्ट पॉइंट इज इकॉनॉमिक्स is not simply स्टडी ऑफ वेल्थ. जे मी मागच्या पॉइंटमध्ये स्टार्ट केलं होतं म्हणायला, तेच मी इथे कंटिन्यू करतो की फक्त वेल्थ नाही, त्याचे एक पाऊल पुढे जाऊन मटेरियल गोष्टी घेऊन कसं तुम्ही तुमचं वेलफेअर करता, कसं तुम्ही तुझं वेलफेअर करता, हे म्हणजे इकॉनॉमिक्स. आणि त्यामध्ये अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की एखाद्याला जर लॉटरी लागली, बरोबर, त्याच्याकडे लॉटरी लागल्यावर काय येतो, पैसा आला, म्हणजे काय आलं, वेल्थ आली. एखाद्या माणसाला समजा लॉटरी लागली, हा एक माणूस आहे, त्याला काय लागली, लॉटरी लागली, त्याच्याकडे काय आली, वेल्थ आली. पण त्या वेल्थचा त्याने नीट उपयोग केला नाही, त्याला वाईट सवयी लागल्या, त्याने गॅम्बलिंग केलं किंवा त्याने बेटिंग केली, त्याने म्हणजे
अजून बऱ्याच गोष्टींवर पैसे लावले आणि त्याच्यानंतर त्याचा आउटकम काय निघाला, त्याचा आउटकम असा निघाला की त्याची फॅमिली बॅकवर्ड झाली, म्हणजे त्याची फॅमिलीला काय झालं, नुकसान झालं, लॉस झालं, त्याची फॅमिली बॅकवर्ड गेली. आता मला सांगा, वेल्थ आली, बट वेल्थमुळे त्याचं वेलफेअर झालं का? तर नाही. त्याचं काय झालं, नुकसान झालं. नुकसान का झालं? त्यांनी वेलफेअरच्या दृष्टिकोनाने डिसिजन्स घेतले नाही. वेल्थ येऊन सुद्धा तुम्ही तुमच्या वेलफेअरला न लक्षात ठेवता जेव्हा डिसिजन घेता, याच ऐवजी त्याने जर घर घेतलं असतं किंवा मग ते इन्व्हेस्ट केलं असतं आणि किंवा काय म्हणतात आपण, चांगल्या गोष्टींमध्ये खर्च केले असते, फॉर एक्झाम्पल कार घेतली असती किंवा काय केलं असतं, अर्धा पैसा इन्व्हेस्ट करून अर्धा पैसा चांगल्या गोष्टींवरच खर्च केला असता, वेलफेअरच्या दृष्टिकोनाने त्यांनी डिसिजन घेतले असते, तर काय झालं असतं, तर त्याचा फायदा झाला असता. तर इथं ते सांगते, इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली स्टडी ऑफ वेल्थ, बट काय, ती वेल्थला तो एक्सपेंडिचर करून, खर्च करून कसा तो आय मीन वेलफेअरच्या रस्त्यावर जातो, त्याच्या फॅमिली त्याला नेक्स्ट स्टेपवर घेऊन जातो फायनान्शियल कंडिशनच्या, तर त्याचा स्टडी म्हणजे इकॉनॉमिक्स. हे अल्फ्रेड मार्शलचं डेफिनेशन आहे. लेट्स गो बॅक टू द बुक, आपण तिकडे पाहूया. स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन हे आपलं झालेलं आहे. इकॉनॉमिक्स इज बिहेवियरल सायन्स, इकॉनॉमिक्स स्टडी ऑफ वेलफेअर, इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली स्टडी ऑफ वेल्थ. राईट, हे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर असतील. याच्यात काही जरी डाऊट असेल, सिंपल माझ्या एक्झाम्पल मध्ये डाऊट असेल, माझ्या तर्काला तुमच्याकडे वितर्क असेल, तर्क असेल, कुतर्क असेल, व्हॉट्सो एव्हर, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा. कळलं असेल तरी कळवा, कळालं म्हणून, नाही कळलं तरी सजेशन द्या की नाही कळलं म्हणून. अँड लेट्स गो टू द नेक्स्ट इकॉनॉमिस्ट, ज्याचं नाव आहे लिओनल रॉबिन्स. काय पण सो अकॉर्डिंग टू लिओनल रॉबिन्स, हा कुठला इकॉनॉमिस्ट होता? ही वॉज मॉडर्न इकॉनॉमिस्ट. हा एक प्रकारे काय होता? मॉडर्न इकॉनॉमिस्ट होता. राईट, आणि याची डेफिनेशन काय होती? स्केअरसिटी ओरिएंटेड, की गोष्टी कमी आहेत, ज्या मीन्स म्हणतो, आपल्या जे वॉन्ट्स आहेत त्या सॅटिस्फाय करण्यासाठी ज्या रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत ते कमी आहेत, हे त्याचं काय म्हणतात, याचा त्यांनी विचार करून, स्केअरसिटी, कमतरता, म्हणजे पाणी आहे, आपण पाणी वाचवा म्हणतो, वीज वाचवा म्हणतो, काय म्हणतात अजून, अशा भरपूर आपण योजनांचा म्हणजे ऐकलेलं आहे की कसं वाचवता येईल, आपण कसं कमी खर्च करू शकतो. कारण का, ह्या गोष्टी आमाप असतात, आपण असं विचार केला असता का? नाही, बट त्या काय आहेत? स्केअर्स आहेत, म्हणजे कमी आहेत. स्केअरसिटी म्हणजे काय? त्या गोष्टी कमी आहेत, म्हणून त्याचा विचार करून या इकॉनॉमिस्टनी काय केलेलं आहे, डेफिनेशन दिलेली आहे. तर आपण बुकमध्ये जाऊया. लेट्स गो बॅक टू द डेफिनेशन इन द बुक. Okay, this is the most popular definition. Which definition is most popular? Lionel Robbins' definition is most popular definition, and which he has written in his book Essay on the Nature and Significance of Economic Science. Nature and Significance of Economic Science एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. Which was published in the year 1932. हे कुठल्या इयर मध्ये पब्लिश झाली होती याची बुक? 1932 मध्ये पब्लिश झाली होती. आणि त्याची डेफिनेशन कशी होती? स्केअरसिटी ओरिएंटेड. तर व्हॉट लिओनल रॉबिन्स सेज, ही सेज की इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर. काय स्टडी करतं? हे एक प्रकारचं सायन्स आहे, शास्त्र आहे, एक कला, सायन्स म्हणू शकतो, शास्त्र आहे जे काय स्टडी करतं? ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स आणि स्केअर्स मीन्स. एंड्सचा अर्थ काय होतो इथे? वॉन्ट्स, ज्या आपल्या इच्छा असतात त्यांना आपण काय म्हणतो इकॉनॉमिक टर्म्स मध्ये? एंड्स. याने वॉन्ट्सला काय म्हणलेलं आहे? एंड्स. रिलेशनशिप बिटवीन वॉन्ट्स आणि स्केअर्स मीन, जे मीन्स आहे, तुम्हाला जमीन विकत घ्यायची आहे, ही तुमची इच्छा आहे, तुमच्या नावावर एखादा प्लॉट असावा, पण किती प्लॉट घेऊ शकता याची स्केअरसिटी आहे ना. पृथ्वी संपते, कधीतरी संपते, किंवा तुमची फायनान्शियल कंडिशन अशा तऱ्हेला जाऊन थांबते
की तुमच्याकडे तुम्ही लिमिटेड असता, तुमचे चॉईसेस लिमिटेड होतात लँड परचेस करण्यासाठी. त्यामुळं तुमचे काय आहेत रिसोर्सेस, मीन्स आहे. मीन्स म्हणजे काय, रिसोर्सेस. मीन्स मध्ये त्याचा म्हणण्याचा अर्थ काय होतो, रिसोर्सेस हे जे आहे हे स्केअर्स आहे. आणि ते रिसोर्सेस ते स्केअर्स आहेतच, पण त्यांचा अल्टरनेटिव्ह यूज सुद्धा आहे. कळतं का तुम्हाला? तुमच्या वॉन्ट्स साठी जसा यूज होईल त्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचा यूज आहे. मग इथे काय येतं, चॉईस येते. मग त्याच्यावर तुम्ही ठरवायचं असतं की तुम्हाला तुमच्या वॉन्ट्स पूर्ण करायच्या आहेत, तुम्हाला तुमची हाऊस पूर्ण करायची आहे, की तुम्हाला तुमच्या गरजा भागवायच्या आहेत. इथे विचार करण्याचा एक पॉइंट सुद्धा होतो. का आपण गरज आणि हाऊस मध्ये विचार करतो? या आधीपर्यंत आपण फक्त आपली हाऊस बघत होतो, आपल्या वॉन्ट्स बघत होतो. वॉन्ट्स मध्ये गरजा आणि हाऊस दोन्ही येते. बट मराठीमध्ये आपण बघायला गेलं ना तर अजून दोन टर्म्स भेटतात, हाऊस आणि गरज. तर ती कधी विचार करायला लागती, जेव्हा त्याचे अल्टरनेटिव्ह यूज असतात. बरोबर की नाही? त्याचे काय असतात, अल्टरनेटिव्ह. ओके, तर मी काय म्हणत होतो, स्केअर्स मीन्स विच हॅव ऑल्टरनेटिव्ह युजेस. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता आपल्याला आपल्या वडिलांना पगार येतो महिन्याच्या अखेर. समजा तुमचा पगार, तुमच्या वडिलांचा पगार हा 50,000 रुपये आहे, तर 50,000 रुपीज हे यामधून तुम्ही रोज हॉटेलला जाऊ शकता. बरोबर, तुमचे जे एंड्स आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता विथ द स्केअर्स मीन्स. एंड्स म्हणजे काय, राईट इट डाऊन म्हणजे जास्त नीट कळेल. एंड्स काय आहे तिथं, ओके, इथं एंड्स काय आहेत, तुमच्या वॉन्ट्स आहेत. काय काय वॉन्ट आहेत, तुम्हाला हॉटेलला जावं असं वाटतंय, तुम्हाला ट्रिपला जावं असं वाटतंय, मग तुम्हाला नवीन खेळणी घ्यावं असं वाटतं, ते तुम्हाला आय मीन आपल्याला अजून काय काय वाटतं की हॉटेलिंगला जावं, ट्रिपला जावं, नवीन नवीन काहीतरी टॉयज घ्यावी, शॉपिंग करावं. बरोबर, शॉपिंग करावं, अशा तुमच्या वॉन्ट्स आहेत. पण ते आपण म्हणतो ना हाऊस आहे, बट तुमच्या गरज सुद्धा आहेत ना. गरजा आहेत काय, ग्रॉसरीज शॉपिंग झालं, ग्रॉसरीज लागतात, बिल्स असतात दर महिन्याला, इलेक्ट्रिसिटी बिल्स आलं, पेट्रोल एक्सपेन्सेस असतात दर महिन्याला, आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं झालं कामाला इकडे तिकडे, पेट्रोल एक्सपेन्सेस आले, फीज असती, स्कूल कॉलेजेसची फीज असते, EMIs असतात. बरोबर, आता हे जे एंड आहेत, वॉन्ट्स आहेत, या दोन प्रकारच्या आहेत इथे. बरोबर, यू कॅन सी एंड्स आर ऑफ टू. आणि जे मीन्स आहे, मीन्स इथे लिहूया आपण आपला सॅलरी. तर लिओनल रॉबिन्सचं डेफिनेशन काय म्हणतं, की तुमचे जे मीन्स आहेत, राईट, इट हॅज अल्टरनेटिव्ह युजेस, की त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी सुद्धा करू शकता आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा करू शकता. आता फक्त या गोष्टी केल्या आपण, ओनली दिस थिंग्स, फक्त आपण आपल्या गरजा पाहिल्या तर लाईफमध्ये मजा येणार आहे, बोर होईल. आणि नुसतंच आपण फिराफिरी केली, नुसतं भटकत राहिलो तर आपल्याला महिन्याच्या अखेरीला ते पैसे पुरणार आहे, खायला सुद्धा वांदे होतील 15 दिवसांनी. तर या दोघांचं मिळून आपण कसे चॉईसेस करतोय, की रोजच्या रोज हॉटेलला न जाता वीकेंडला आपण हॉटेलला जातो, दररोज ट्रिपला न जाता, महिनाभर फिरायला न जाता आपण महिन्यामध्ये एकदा 2 दिवस कसं फिरायला जाऊ शकतो, बाकीचे पैसे वाचवून आपण वर्षातून एकदा कसं, की वर्षातून 2 वेळा कसं फिरायला जाऊ शकतो. आता हे प्रश्न अदानी अंबानीला पडणार आहे का? रोज फिरायला जा, आपल्या बापाचा पैसा आहे, कुठेही जा, रोज फिरा, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन, मायक्रो इकॉनॉमिक स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन. त्यामुळे ऑर्डिनरी मॅनचा तिथं पॉइंट येतो. तर या दोघांना मिळून आपण काही डिसिजन्स घेतले ना, कारण काय, मीन्स हे स्केअर्स आहे, फक्त 50,000 आहे तुमच्याकडे, ते मीन्स काय, स्केअर्स आहे. त्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे ते लॉजिक लावून हे दोन मधून डिसिजन्स निवडावे लागतात. इज इट क्लिअर? जर नसेल क्लिअर प्लीज नोट स्टेट इट डाऊन, मला कमेंट्स मध्ये सांगा, मी रिप्लाय नक्की करेल. हे सारखं का मागं लागतंय? ओके, डेफिनेशन झालं,
इथले फिल इन द ब्लँक्सचा खोटा झाला. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपण हे लिहिलं होतं, नेचर अँड सिग्निफिकन्स, इयर 1932 त्याचं बुक होतं. ओके. आणि हा पॉइंट, की पॉइंट्स ऑफ लिओनल रॉबिन्स डेफिनेशन. त्याचा फर्स्ट पॉइंट काय आहे की वॉन्ट्स आर अनलिमिटेड. राईट. तुम्ही आज गाडी घेतली, लहानपणी तुमच्याकडे सायकल होती, सायकलवरून तुम्ही 10th पास झाल्यावर काही जणांनी गाडी घेतली असेल कॉलेजला जायला. आता तुमच्या गाडीवरच वॉन्ट संपल्या का? आता बस गाडी झाली, विषय संपला, एवढंच पाहिजे ना आपल्याला. इथे संपतो का विषय? नाही. गाडीवरून नंतर काय वाटतं, मला आता कार घ्यायची आहे. कार घेतल्यानंतर काय वाटतं की मला आता लक्झरी कार घ्यायची आहे. तसंच घरी काय होतं, आपण टीव्ही वगैरे घेतला, तिथेच विषय संपतो का? नाही. टीव्ही आला, मग आता फ्रीज हवा घरामध्ये, फ्रीज आलं की कूलर हवा, कूलरवरून आपण कुठे जातो? कूलरवर थांबतो का? कूलरने जरी कम्फर्ट वाटत असेल पण आपला लास्ट स्टॉप काय असतो? एसी हवा. एसी झालं की मग सेंट्रलाइज घर एसी पाहिजे, घराला सुद्धा अख्खं सेंट्रलाइज एसी पाहिजे. आपल्या वॉन्ट्स थांबतात का? अजिबात नाही. तर तो काय म्हणतोय की वॉन्ट्स आर अनलिमिटेड. जसं आयफोन 11 आला, 12 आले की 12 घ्यावाचा वाटतो, 13 आले की 13 घ्यावाचा वाटतो, 14, 15, 16, 17 चालूच राहणार आहे. ते कधी थांबणार आहे का? अजिबात नाही. तर साधा सरळ सिंपल पॉइंट आहे विच एव्हरीबडी वुड ऍग्री अपॉन, की वॉन्ट्स आर अनलिमिटेड. म्हणजे समजावण्यासाठी वेगळं काय सांगायची सुद्धा गरज नाही. प्रत्येक मुलगा जो हे लेक्चर बघतोय, तो प्रत्येक मुलगा किंवा मुलगी 100% ऍग्री करेल की वॉन्ट्स आर अनलिमिटेड आणि मीन्स आर कम्पॅरेटिव्हली लिमिटेड. जर आपण वॉन्ट्स सोबत मीन्सला कम्पेअर केलं, जसं आपल्या त्या हॉटलिंग वगैरेच्या ज्या इच्छा होत्या, त्याच्याबरोबर जर आपण मीन्सला कम्पेअर केलं, जे रिसोर्सेस होते, जी सॅलरी होती, ती कम्पॅरेटिव्हली काय होती? लिमिटेड होती. बरोबर. सगळ्याचा जो खर्च मिळून होता तो जास्त होता. कशा तुलनेने? सॅलरीच्या तुलनेने. त्यामुळे मीन्स जे आहे, जे त्यांना वॉन्ट्सला पूर्ण करतात, हे लिमिटेड आहे. साध्यात सरळ एक आपल्या दिवसभराचा आपण जर हे केलं, एक्झाम्पल दिलं, तर कधी कधी आपल्याला असं वाटतं मला फिरायला पण जायचंय, मला या या गोष्टी खायच्या पण आहे, मग माझं कॉलेज पण आहे, मग माझं एक लेक्चर आहे, क्लासेस पण आहेत, मग या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत आणि करायला खूप असतं. पण वेळ काय आहे तुमच्याकडे? 24 आवर्स. तुम्हाला झोपायचंय, तुम्हाला फ्रेश व्हायचंय, तुम्हाला आवरायचंय, हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे वेळ काय? 24 आवर्स. याच्यापेक्षा जास्त वेळ आहे का? नाही. मग तुम्हाला कॉम्प्रोमाइज कशावर करावं लागतं? तुमच्या वॉन्ट्सवर कॉम्प्रोमाइज करायला लागतं. ठीक आहे, ही गोष्ट आहे ना, हे काम मी उद्या करेल, आज हे महत्वाचं आहे, हे कम्प्लीट करून घेईल. अभ्यास आज करून घेईल, ठीक आहे. फिरायला जायचं होतं पण भरपूर अभ्यास आहे, आपण उद्या फिरायला जाऊ. आपण करत नाही, आपण आज फिरायला जातो, उद्या अभ्यासाचं बघतो. बट सेन्सिबली स्पीकिंग, की आज आपण हे सगळं काम करून घेऊया, उद्यावर ढकलतो काही गोष्टी. का? कारण तुमच्याकडे जे मीन्स आहे ते कम्पॅरेटिव्हली लिमिटेड आहे. आणि सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण जेव्हा लग्नाला जातो, एका समजा खूप पैशावाल्या माणसाच्या लग्नाला जातो आणि तिकडे खायला म्हणजे पिझ्झा असतं, पाणीपुरी, भेळ, मग साऊथ इंडियन डिशेस, नॉर्थ इंडियन डिशेस, टिक्काज, वेगवेगळ्या प्रकारच्या रोटीज, भाजी. पण तुमची ॲपिटाईट, तुमचं पोट भलेही तुम्ही किती मोठं करा, पण तुमची जी भूक असते ती लिमिटेड असते. मग तुम्ही काय करता? निवडता. ते पुढे येणार आहे, बट तुमचं पोट काय, या पॉइंटमध्ये काय लक्षात घ्यायचं? तुमचं पोट लिमिटेड आहे, तुमचं मीन्स काय? लिमिटेड आहे. बट तुमच्या ज्या गरजा आहेत, खाण्याच्या आयटम्स आहेत, ते अनलिमिटेड आहे. ते आता कसं आपण निवडतो हे थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला कळलं. वॉन्ट्स आर ग्रेडेबल ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणू शकतो किंवा खाण्याच्या बाबतीत पण आपण आवड म्हणू शकतो. आवड हे द बेसिस ऑफ प्रायोरिटी. प्रायोरिटी कशावर आपण निवडतो? खाण्याच्या बाबतीत आवडीवर निवडतो. खरेदीच्या बाबतीत आपल्या फायनान्शियल कंडिशन्सवर प्रायोरिटीज सेट होतात. मग आपल्या आनंदावर आपल्या फ्रेंड्सच्या प्रायोरिटीज सेट होतात. अशा भरपूर गोष्टी आहेत की समजा आपण साधं लग्नाचंच एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला भूक आहे, बरोबर, पण ती लिमिटेड असणार आहे, तुमचं कधी ना कधी पोट भरणार आहे, बट आयटम्स प्रमाणात भरपूर आहे. तर आपल्याला समजा तुम्हाला सर्वात जास्त पाणीपुरी आवडत असेल, तर आवडीच्या बेसिसवर तुम्ही प्रायोरिटीज सेट करता. तुम्ही पहिली पाणीपुरी खाणार, बरोबर. पाणीपुरी नंतर तुम्ही साऊथ इंडियन डिशेसकडे वळणार, उत्तप्पा, अप्पे वगैरे काय असेल तिथे येणार. मग परत तुम्हाला खावं असं वाटलं पाणीपुरी, भेळवर येणार. मग आपण काय म्हणणार? आपण हॉटेलमध्ये रोज तर खातो रोटी आणि भाजी, तर ते न खाता तुम्ही बिर्याणीवर वळणार किंवा टिक्काजवर वळणार. आणि मग त्या गोष्टींनी तुमचं मन जेव्हा भरेल
तेव्हा तुम्ही नॉर्मल गोष्टींवर येणार. म्हणजे तुम्ही तुमच्या वॉन्ट्स कशा सेट करत आहात हे तुमच्या प्रायोरिटीजवर तुम्ही सेट करता. आणि घराचं जर आपण पाहिलं तर आपल्या घरात इन्कम आला तर आपण घरात डायरेक्टली एसी घेतो का? आपण पहिला आपल्या बेसिक गरजा पाहतो की आपल्या घरात फ्रिज आहे का, गॅस स्टोव्ह आहे का, मग टीव्ही आहे का. डायरेक्ट एसी वर जात नाही. तर ह्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला थंड हवा पाहिजे तर आपण कूलर घेऊया. आपण प्रायोरिटीज वर सेट करतो. वॉन्ट्स कशा पूर्ण कराव्या स्केअर्स मीन्स वरून हे आपण प्रायोरिटीजच्या बेसिसवर जज करतो. इथे हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. प्रायोरिटीज मीन्स आर लिमिटेड, वॉन्ट्स आर अनलिमिटेड, दे आर ग्रेडेबल ऑन बेसिस ऑफ प्रायोरिटी आणि मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. हे सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे की तुमची जी भूक आहे ती पाणीपुरीने सुद्धा तुम्ही भागवू शकता, तुम्ही आलू पराठ्याने सुद्धा भागवू शकता, टिक्कीजने सुद्धा भागवू शकता. जे मीन्स आहे, जे साधनं आहेत त्याचे अल्टरनेटिव्ह, त्याला भागवण्याच्या अल्टरनेटिव्ह हे खूप आहेत. त्याला जसा पगार आहे, पगार तुम्ही कसा खर्च करणार त्याला सुद्धा अल्टरनेटिव्ह आहेत. तर या लाईनीचा तो अर्थ होतो की मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. काय आहे मीन्सला? अल्टरनेटिव्ह युजेस आहे. तर पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करून घ्यायचं का आता काय काय झालं ते. स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन. ऑर्डिनरी मॅन म्हणजे कॉमन मॅनचं स्टडी आहे, ना की कुठल्या पैशावाल्या माणसाचं किंवा एखाद्या साधू संताचं. तर सेकंड पॉईंट मध्ये येतं इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. बिहेवियर, एज, जेंडर, कल्चर, अजून फायनान्शियल बॅकग्राऊंड या प्रत्येक गोष्टीवर चेंज होत राहतं. त्यामुळे तो बिहेवियरल सायन्स इकॉनॉमिक्स. स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर याने कुठल्या गोष्टीवर लक्ष दिलंय की भावनिक गोष्टींवर नाही, नॉट अपॉन लव्ह किंवा फ्रेंडशिप किंवा तुम्हाला कोणातून कसा आनंद भेटतोय. तर भावनिक दृष्ट्या आनंद न बघता मटेरियलिस्टिक आनंद कसा आहे याच्यावर त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. आणि इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली स्टडी ऑफ वेल्थ. हा सुद्धा फक्त पैशाचा स्टडी नाही तर वेलफेअरचा स्टडी आहे. त्याचं एक अजून एक एक्झाम्पल देतो की आपली आई घरात सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करते. सगळ्यांना जेवण बनवणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर स्वच्छ ठेवणं, तुमचं आवरून देणं, तुमच्या वडिलांचे काही डॉक्युमेंट्स असतील, काही कपडे वगैरे तुमच्या घरातल्यांचे ते सगळं नीट ठेवणं, नीटनेटकं ठेवणं, हे सगळं ती काम करते. त्याच्यातून मॉनिटरी आउटपुट येतो का? नाही. तर अकॉर्डिंग टू ऍडम स्मिथ ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आपण धरू शकतो का? मी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा इकॉनॉमिकली त्याचा फायदा आहे का? नाही. बट आईने ते उद्या सगळं करणं बंद केलं तर तुमच्या वेलफेअरवर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे का? तर हो, त्याचा तुमच्या वेलफेअरवर इम्पॅक्ट पडणार आहे. तर ती जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते त्याचा स्टडी सुद्धा इकॉनॉमिक्स आहे. त्याचा सुद्धा इम्पॅक्ट हे मायक्रो लेवलवर सर्वांवर पडत असतो. त्यामुळं इट्स नॉट जस्ट अ स्टडी ऑफ वेल्थ बट स्टडी ऑफ वेलफेअर. कुठल्या गोष्टींवरून कसं तुमचं वेलफेअर होतं या गोष्टींचा सुद्धा स्टडी आहे. त्याच्यावरून आपण लिओनल रॉबिन्सवर आलो. स्केअरसिटीचं डेफिनेशन जे ऑब्व्हियसली लॉजिकल आहे कारण मीन्स आर स्केअर्स. पाणी स्केअर्स आहे, जमीन स्केअर्स आहे, मग तुम्हाला गाड्या घ्यायच्या असतील, गाड्या जरी स्केअर्स आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन स्केअर्स होती, गाड्या सुद्धा लिमिटेड आहे, किती प्रोडक्शन होणार गाड्यांचं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक रिसोर्सेस आर स्केअर्स. मग त्याच्यावरून आपण काय आलो, वॉन्ट्स आर अनलिमिटेड. ऑब्व्हियसली सेकंड एक्सप्लेनेशनची मला गरजच वाटत नाही की गरज आहे. मग सेकंड येतं मीन्स आर कम्पॅरेटिव्हली लिमिटेड. जसं आपण बुफेचं एक्झाम्पल घेतलं की आपल्याला भूक ही जी लिमिटेड असते, पगार हा लिमिटेड असतो, मीन्स आर लिमिटेड. पण त्या पगारातून खर्च करण्याची इच्छा भरपूर असतात. तिसरं असतं ज्या भरपूर इच्छा असतात त्यांना आपण पूर्ण कसं करतो, तर आपण प्रायोरिटीच्या बेसिसवर त्या गरजांना ग्रेड करतो की फर्स्ट नंबर हे, सेकंड नंबर हे, ABCD हे ग्रेड्स देतो आणि त्यानुसार आपण त्या इच्छा पूर्ण करतो. वॉन्ट्स आर ग्रेडेबल ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी. आणि जे मीन्स आहे, वॉन्ट्सचं या दोन गोष्टींवर आपलं हे झालं. जे मीन्स आहे ते मीन्स जे कम्पॅरेटिव्हली लिमिटेड आहे, तर लिमिटेड नसून सुद्धा ते अल्टरनेटिव्ह यूज सुद्धा आहे त्याचा. हे चौथ्या पॉइंट मध्ये आपल्याला कळून येतं. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट की ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स.
इकॉनॉमिक्सचे दोन ब्रांचेस आहेत, ते म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन प्रकारच्या ब्रांचेस आहेत. आणि 1933 सर रॅग्नर फ्रिश coined a term microeconomics and macroeconomics from the Greek word fill in the blanks para alert from the Greek word micros म्हणजे स्मॉल आणि macros म्हणजे लार्ज, स्मॉल आणि लार्ज ह्या दोन गोष्टींवर वरून हे जे दोन ग्रीक वर्ड आहेत याच्यावरून त्यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या गोष्टीला टर्म केल्या. आय गेस वी आर रिचिंग टुवर्ड्स द एंड ऑफ आवर लेक्चर. आज आपलं काय झालंय, अल्फ्रेड मार्शल बद्दल सांगून झालंय आणि लिओनल रॉबिन्स बद्दल डिस्कशन झालेलं आहे. तर मला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आर यू सफिशियंट विथ द टाइम स्पॅन, की 50 मिनिटचं लेक्चर बरोबर आहे की अजून पटकन एक्सप्लेन करून ते 30 मिनिटचं करण्यात यावं, ऑर यू आर कम्फर्टेबल विथ दिस टाइम स्टॅम्प ऑफ द लेक्चर की 50 मिनिट्सचं लेक्चर पुरेसं आहे. कारण कसं आहे, वर शिकवण्यात मजा नाही. तुम्हाला ते डिटेलमध्ये जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला सुद्धा शिकायला मजा येणार नाही आणि माझं सुद्धा सॅटिस्फॅक्शन होणार नाही की मी मुलांना नीट शिकवलंय नाही शिकवलंय. प्लीज कमेंट करा, मला तुमचे फीडबॅक जाणून घेऊ द्या. आपण उद्या रॅग्नर फ्रिशचं जे आहे ते जे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल तो बोललेला आहे की त्याचे ब्रांचेस काय आहेत आणि इथून हे जे बेसिक कन्सेप्ट होतो, हा फर्स्ट लेक्चर आहे त्यामुळे तुम्हाला बेसिक्सचं जास्त नॉलेज नसल्याने इथे जास्त वेळ द्यावा लागतोय. एकदा हे तुम्हाला कळलं ना, पुढचे लेक्चर्स आर गोना गोइंग स्मूथली, म्हणजे एकदम फास्ट कधी कव्हर होईल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही की सर्व इतकं चांगल्या प्रकारे संपलं सुद्धा आणि इतका कमी वेळात झालं सुद्धा. सो विल एंड दिस लेक्चर हिअर इटसेल्फ. आणि प्लीज कमेंटमध्ये प्लीज सांगा की कसं होतं काय होतं. रेग्युलरली रोज लेक्चर येणार आहेत आणि काही दिवशी 2-2 लेक्चर्स अपलोड होतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका की लेक्चर्स अपलोड होतात नाही होते. बी विथ मी अँड आय विल बी देअर. काही डाऊट्स असतील मी आज किंवा उद्या चॅनल बनवून किंवा माझा नंबर देऊन तुम्ही यू कॅन मेसेज इन दॅट ग्रुप ऑर मेसेज मी पर्सनली आणि तुमचे डाऊट्स फुल्ली क्लिअर करण्याची माझी जबाबदारी असणार आहे. आणि कन्सेप्ट फक्त नाही तर क्वेश्चन आन्सर्स आणि एक्झामच्या आधी मॅरेथॉन सुद्धा अपलोड करणार आहे, जेणेकरून कमी टाइम मध्ये 4 ते 5 तासात तुमचं अख्खं सिलेबस कसं रिकॉल होईल. आणि त्याच्यानंतर क्वेश्चनेअर किंवा टेस्ट सिरीज, तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल अँड एव्हरीथिंग विल बी फ्री ऑफ कॉस्ट. याचा 1 रुपया सुद्धा चार्ज केला जाणार नाही. तर हा प्रयत्न माझ्याकडून असेल. तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की तुमचे फीडबॅक्स जे काही तुमच्या मनात येत असेल ते प्लीज मला कमेंट्समध्ये शेअर करा. त्याने माझा उत्साह सुद्धा वाढेल. आणि तुमचे जितके फ्रेंड्स आहेत जे अफोर्ड करू शकणार नाही क्लासेस, तर त्यांना प्लीज माझा व्हिडिओ शेअर करा. आणि आय विल बी देअर विथ यू इन सपोर्टिंग यू इन द होल जर्नी ऑफ युअर 11th and 12th कॉमर्स. अँड इट्स अ प्रॉमिस फ्रॉम माय साईड. तर त्यामुळे मी आजचं लेक्चर इथेच थांबवतो आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भरपूर काय कव्हर करूया आणि आतापर्यंत जेवढं झालं त्याचं सुद्धा रिव्हिजन होईल. आणि रिव्हिजन मध्ये मी प्रयत्न करेन की शॉर्टेस्ट टाइम मध्ये रिव्हिजन कसं होईल, त्यामुळे आपल्याला पुढच्या कन्सेप्टसाठी जास्त टाइम मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. प्लीज डू कमेंट. लाईक जरी नाही केलं प्लीज डू कमेंट आणि मला तुमचा फीडबॅक जरूर कळवा. थँक्यू. बाय बाय अँड हॅव अ गुड डे.